केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 5 ऑक्टोबरला अहिल्यानगर दौऱ्यावेळी विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीजर जारी। चला लुटायला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं सोनं, टीजरमध्ये विशेष उल्लेख। जगाला दाखवून देऊया या महाराष्ट्रात ब्रँड फक्त एकच। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून केशव उपाध्यांचा खळबळजनक दावा। दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटींच्या घरात असल्याची केशव उपाध्यांची माहिती। उपाध्यांच्या दाव्यानं वादाला तोंड फुटण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा आणखी एक टीजर समोर। शिंदेंनी मेळाव्याचं ठिकाण बदलल्यानंतर टीजरमधून शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न। हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग। शिवाजी पार्क परिसरात ठाकरेंकडून जोरदार बॅनरबाजी। मेळावा निष्ठावंतांचा असा बॅनरवर उल्लेख। नाशिकमध्ये दसरा मेळाव्याच्या बॅनरवर झळकले ठाकरे बंधूंचे फोटो। ठाकरेंच्या शिवसेनेची शहरात बॅनरबाजी। ठाकरे बंधू मेळाव्यात एकत्र येणार का, याकडे चर्चांना उधाण। पंढरपुरात अभिषेकासाठी उत्तर प्रदेशहून आणलेलं पाणी वापरण्यात येत असल्याचा महर्षी वाल्मिकी संघटनेचा आरोप। संबंधित घटनेचा संघटनेकडून निषेध। तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं, सांग लोकांना। जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली। मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतरही पडळकरांनी पातळी सोडली। रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर। रेपो रेटमध्ये कुठलाही बदल नाही। कर्जाचे हप्ते जैसे थेच राहणार। बळीराजा हवालदिल झालाय। खरीप पिकासह झेंडू फुलाच्या शेतीलाही अतिवृष्टीचा फटका बसल्यानं बळीराजा हवालदिल झालेला आहे। शेकडो एकरवरील झेंडू फुलांच्या शेतीला फटका बसल्यानं बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीचा कहर सुरूच आहे। त्यामुळे तालुक्यातील 191 गावं अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत। कापूस, मका, ज्वारी आणि सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालं असून 75,000 शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसलाय। जळगावातील देवगाव शिवारात गिरणा नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय। येथील शेतकरी रामदास सोनवणे यांच्या शेतातील तब्बल 10 एकरावरील पांढरं सोनं जमीनदोस्त झालं असून लाखोंचं नुकसान झालं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात हिंगोनी गावातील अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला। मका, तूर, कापूस हे सर्व पीक जमिनीसहित वाहून गेली आहेत। वैजापूर तालुक्यातील सारंगी, नारंगी या धरणातील पाण्यानं सर्व पिकं खडून वाहून गेलेली आहेत। अकोल्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पावसामुळे कापसाचं बोंड सडत असल्यानं पिकं पिवळी पडत आहेत आणि त्यामुळे यंदा कापसाची सीतादही देखील होऊ शकणार नाही। शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीची मुदत 30 सप्टेंबरला संपत असल्यानं तिला 1 महिना मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलाय। आता पीक पाहणी 31 ऑक्टोबरपर्यंत केली जाईल। पूरपरिस्थितीनं शेतकरी आणि सर्वसामान्य संकटात सापडले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता भारतीय हवामान खात्यानं आणखी चिंता वाढवणारी माहिती दिली आहे। ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण भारतात मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। यंदाच्या मान्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज कोसळणं आणि उष्णतेच्या लाटेमुळे देशभरात किमान 1528 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्यानं दिली आहे। इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगरतर्फे पैठणजवळील पूरग्रस्त भागात आरोग्य तपासणी शिबिर आणि धान्य वाटपाचं आयोजन करण्यात आलं। 110 धान्य पाकिटांचं वाटप करण्यात आलं। प्रत्येकी पाकिटामध्ये 1 किलो गव्हाचं पीठ, 1 किलो तांदूळ, तूर डाळ, साखर आणि बिस्किटांचा 1 पुडा असा समावेश करण्यात आला। प्रभादेवी आणि परळ या भागांना जोडणाऱ्या प्रभादेवी पुलाचं पाडकाम रखडण्याची शक्यता आहे। या पाडकामाला मध्य रेल्वेनं हिरवा कंदील दाखवला असला तरी पश्चिम रेल्वेकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही। पश्चिम रेल्वे एक रकमी 59 कोटींची मागणी करत असल्यानं हे पाडकाम रखडण्याची शक्यता आहे। मालाड आणि कांदिवलीमध्ये 2 नवीन जोडरस्ते तयार करण्यात येणार आहेत। वर्सोवा, दहिसर, सागरी किनारा मार्गाला पूरक असे हे रस्ते आहेत।
त्यामुळे मालाड कांदिवलीमधील रहिवाशांना सागरी किनारा मार्गावरून थेट मुंबईत जाता येणार आहे। या प्रकल्पासाठी 2200 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून मुंबई महापालिकेच्या पूल विभागानं याकरता निविदा मागवल्या। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5354 घरांच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस, कुळगाव, बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरता आयोजित सोडतीसाठी मंडळातर्फे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। नव्या वेळापत्रकानुसार सोडत आता 11 ऑक्टोबरला ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात होणार आहे। म्हाडाच्या घराचा ताबा मिळाल्यापासून पुढील 5 वर्ष हे घर गाळेधारकाला विकता येत नाही। मात्र यापुढे म्हाडाच्या सोडतीतील घराचा ताबा मिळाल्यानंतर ते केव्हाही विकण्याची मुभा विजेत्यांना आणि गाळेधारकांना मिळण्याची शक्यता आहे। विकास नियंत्रण नियमावली 15 अंतर्गत 4000 चौरस फुटापेक्षा मोठ्या भूखंडावरील निवासी प्रकल्पातून मुंबई महापालिकेला 800 घरं मिळालेली आहेत। या घरांचा ताबा पालिकेला मिळाला असून त्यापैकी 586 घरांची येत्या दिवाळीमध्ये लॉटरी काढली जाणार आहे। आजपासून आधार कार्ड संदर्भातील एक नियम बदलणार आहे। 10 वर्षांपूर्वीचे आधार कार्ड असल्यास आता अपडेट करणं अनिवार्य केलंय। आधार कार्डमध्ये नाव किंवा पत्त्यासारखं सामान्य सुधारण्यासाठी 75 रुपयांचं शुल्क लागणार आहे। तुम्ही जर बायोमेट्रिक माहिती जसं की फिंगरप्रिंट, फोटो बदलायचा असेल तर त्यासाठी 125 रुपये द्यावे लागतील। हिवाळा म्हणजे सुकामेव्याचा हंगाम आणि तब्येतीसाठी ताकद आणि गोड पदार्थांना चव देणारे खजूर, काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, अक्रोड, मनुके आणि जर्दाळू यांचा वापर घराघरात वाढतो। अशावेळी केंद्र सरकारनं दिलासा देत सुकामेव्यावरील जीएसटी दर हे 12% थेट 5% आणलाय आणि या निर्णयामुळे मुंबईतील ग्राहकांना किलोमागे 40 ते 150 रुपयांचा फायदा होणार आहे। दिवाळीच्या काळात कोकणात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या समन्वयानं 2 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतलेला आहे। यामध्ये मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष आणि चिपळूण पनवेल मेमू विशेष या गाड्यांचा समावेश असेल। मुंबईतील नागरिकांचा प्रवास अधिक सुरळीत आणि सुसाट होण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच नवनवीन उपाययोजना काढत असतं। अशातच आता प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनानं पश्चिम रेल्वे मार्गावर नवी स्थानकं उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। यामुळे प्रवाशांचा चांगलाच फायदा होणार आहे। एक मोठी राजकीय बातमी। राज्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख पक्षांनी एकला चलो रेचा नारा देत स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी सुरू केलेली आहे। त्यामुळे लोकसभा विधानसभेत एकत्र निवडणूक लढवणाऱ्या मित्र पक्षांनी एकमेकांसमोर शड्डू ठोकून ते उभे राहणार आहेत। मुंबईसारखे 1-2 अपवाद वगळता राज्यात सगळीकडेच दोस्तीतील कुस्ती अटळ असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी जरी सत्तेत एकत्र असले तरीही स्थानिक पातळीवरील सत्ता समीकरणं पाहता प्रत्येकानं आपापली ताकद आजमावण्यासाठी कंबर कसली आहे। यामध्ये सर्वाधिक आमदार संख्या असणाऱ्या भाजप आणि 3 नंबरवर असणाऱ्या राष्ट्रवादीनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांकडून तयारी केली जाते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, सर्व पक्ष हे आता आगामी निवडणुकांसाठी तयारी करतायत, मात्र एकला चलो रेचा नारा देताना देखील पाहायला मिळत आहेत, काय अपडेट? अगदी श्वेता, एकंदरीत बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येकानं आपापली ताकद आजमावण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। एकंदरीत बघितलं तर सर्वात अधिक भाजपच्या आमदारांची संख्या पाहता सर्वच विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र यासोबतच मुंबईचा एकमेव अपवाद वगळता प्रत्येक ठिकाणी भाजपची एक स्वतःची ताकद आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर भाजपनं एकाकी निवडणूक लढवली तर त्याचा मोठा फायदा हा पक्षवाढीला होईल। यासोबतच राष्ट्रवादी देखील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये एक चांगली ताकद स्वतःची ठेवून आहे आणि त्यामुळं कुठल्याही पद्धतीनं युती न करता एकट्या पद्धतीनं निवडणुका लढाव्यात। जर गरज पडली तर निवडणुकीत निकालानंतर पुन्हा एकदा माहितीचाच पॅटर्न सत्तेसाठी वापरावा असा आग्रह जो आहे तो स्थानिक कार्यकर्त्यांचा आहे। एकंदरीत बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर महायुती झाली तर अनेक कार्यकर्त्यांमध्ये बंडखोरीचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढेल। खास करून भाजप, ज्याचे 134 आमदार हे राज्यभरात आहेत, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांची ताकद वाढलेली आहे आणि यासोबतच नाशिक असेल, पुणे असेल, या सगळ्या महानगरपालिकांवर यापूर्वी भाजपनं एकाकी विजय देखील मिळवला होता आणि त्यामुळं जर सत्तेतच वाटेकरी घ्यायचा असेल तर गरज पडल्यास निकालानंतर त्याला घेऊ, मात्र त्याआधी एकट्याची ताकद आजमावून जर एकाकी सत्ता स्थापन करता आली, जर स्वबळावर विश्वास राहिला तर मात्र कार्यकर्त्यांसोबतच पक्षवाढीला देखील मोठा फायदा होईल आणि त्यामुळं येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा मुंबईसारखा एखाद दुसरा अपवाद वगळता दोस्तीतली कुस्ती ही अटळच मानली जाते। बरं उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याची तयारी जोरदार सुरू झालेली आहे आणि त्यासाठी शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आलेले आहेत। बॅनरवर पुन्हा एकदा निष्ठावंतांचा दसरा मेळावा अशा स्वरूपाचा आशय पाहायला मिळतोय। कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाला गेले 3 वर्ष दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळतंय। यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं पार्क परिसरात चिखल झालाय आणि त्यामुळे दसरा मेळावा होईल की नाही अशी चर्चा होती, पण उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्यानंतर शिवाजी पार्क परिसरात जोरदार तयारीला सुरुवात झालेली आहे। तर दसरा मेळाव्याच्या तयारीला आता वेग आला असल्याचं पाहायला मिळतंय। शिवाजी पार्कात ठाकरेंकडून बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे। दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दसरा मेळाव्याची आता तयारी जोरदार रीतीनं सुरू झालेली आहे, काय अपडेट? खरं तर बाहेर आपण बघितलं म्हणजे शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेरच्या बाजूला ही तयारी जोरदार दिसून येते आहे। बॅनर्स लागले आहेत, निष्ठावंतांचा मेळावा, किती मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक येतील किंवा शिवसैनिकांचं जे मनोगत आहे ते बॅनर स्वरूपामध्ये बाहेर लावल्याचं आपण बघतो आहोत। परंतु आतमधले चित्र मात्र थोडीशी चिंता व्यक्त करण्यासारखंच आहे, कारण आत्ता मी ज्या ठिकाणी उभी होती हा संपूर्ण परिसर जो आहे हा गेट क्रमांक 6 आहे, जिथून शिवसैनिकांना आतमध्ये जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सुरक्षेची जी दारं आहेत ती ही आहेत। इथून सुरक्षेची चाचणी पूर्ण केल्यानंतर सर्वसामान्य शिवसैनिकांना आतमध्ये मेळाव्यासाठी जाता येणार आहे। परंतु आता जर आपण चित्र बघितलं तर आतमध्ये याच रस्त्याच्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि जी माती टाकण्यात आलेली होती या शिवाजी पार्क परिसरामध्ये त्याचा संपूर्ण चिखल झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे। 2-3 वर्षांपूर्वी एक मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये माती टाकण्यात आलेली होती आणि आत्ताच्या घडीला आपण पाहतोय की त्या मातीचा पूर्ण चिखल या परिसरामध्ये झालेला आहे आणि हे पाणी गेले कित्येक दिवस इथं साचून राहिलेलं आहे, ते काढता आलेलं नाहीये। त्याचबरोबर शिवाजी पार्क हा परिसर हेरिटेज परिसर आहे, इथं खेळायचे मैदान आहेत, त्यामुळे आयत्या वेळेला वाटलं म्हणून या ठिकाणी आणून खडी टाकली किंवा या ठिकाणी आणून माती टाकली असं सुद्धा या परिसरात करता येत नाही। अशा अवस्थेमध्ये हा या वेळेला मेळावा कसा होणार असा प्रश्न हे चित्र बघून निर्माण होतो आहे। खरं तर या परिसरामध्ये हे पाणी साचलेलं आहे, पलीकडच्या भागामध्ये गवत आहे, त्या गवतावर काही प्रमाणात खुर्च्या टाकण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। स्टेज सुद्धा बांधायला सुरुवात झालेली आहे। असं असलं तरी हा एवढा सगळा चिखल पार करत किंवा हे साचलेलं पाणी पार करत शिवसैनिक आतमध्ये कसे जाणार असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे। शिवाय संपूर्ण परिसरामध्ये खुर्च्या टाकता येणं शक्य होणार नाहीये। ज्या ज्या भागामध्ये गवत आहे त्याच ठिकाणी या खुर्च्या टाकता येणार आहे, त्यामुळे शिवसैनिकांची संख्या सुद्धा मर्यादित ठेवावी लागणार आहे किंवा ती मर्यादित असेल असं दिसून येत आहे। एकूण जर आपण बघितलं तर यापूर्वी कधीही विशेषतः आत्ता दसरा मेळाव्यापर्यंत इतकी भयंकर परिस्थिती कधीही नव्हती। परंतु मुंबईमध्ये गेले काही दिवस सतत जो पाऊस पडतोय त्याचा परिणाम आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल की या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचून राहिलंय आणि सगळ्या ठिकाणी चिखल झालाय। काही थोड्याच मोजक्या जागा आहेत ज्या शिल्लक आहेत, ज्याच्यात गवत आहे आणि त्याच ठिकाणी खुर्च्या टाकून आता हा मेळावा करावा लागणार आहे। ठीक आहे प्रणाली, वेळोवेळी अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद।